करवीर तालुक्यातील उसगाव आणि उजळाईवाडी येथील दाट लोकवस्तीतील 11,000 kV उच्च दाब विद्युत तारांमुळे 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मंगेश्वर कॉलनीत सरळ इमारतीला चिकटून असलेल्या तारेला स्पर्श होऊन सार्थक वळकुंजे वय वर्ष 16 आणि बालाजी पार्कमध्ये मोहम्मद अफान बागवान वय 13 वर्षे यांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेनंतर करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महावितरणकडे तातडीने सुरक्षिततेची व्यवस्था करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजू यादव यांनी केली आहे. नागरिकांच्या घराजवळ असलेल्या धोकादायक तारांसाठी महावितरणने पर्यायी उपाय करणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. शिवसेनेने सार्थक वळकुंजे आणि मोहम्मद अफान बागवान यांना प्रत्येकी 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या बैठकीस अवधूत साळुंखे, पोपट दांगट, राहुल सांगावकर, राजू गिरुले, संतोष चौगुले, योगेश लोहार आदी उपस्थित होते. पक्षाचे म्हणणे आहे की महावितरणने फक्त वसुलीवर लक्ष न ठेवता नागरिकांच्या सुरक्षेस प्राधान्य द्यावे, अन्यथा भविष्यात अशी दुर्घटना टाळणे शक्य होणार नाही. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.